नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. मित्रांनो, आज आपण दौंड तालुक्यातल्या अखेरच्या टप्प्यात आणि डोंगर कडा कपोराच्या ठिकाणी असलेल्या ताम्हाणवाडी बोरियांदी या रस्त्यावरती उभा आहोत. हा रस्ता तुम्ही पाहताय, हा रस्ता सध्या दगडगोट्याने आणि खडीने उखडलेला आहे. का उखडलाय त्याची कारणही सांगतो. शेजारी बघा, हा डांबराचा लगदा आहे. हा जो लगदा डांबराचा आहे तो या रस्त्यावरती होता. डांबरी असणारा हा रस्ता उत्तम प्रतीचा होता, पण या रस्त्याचा सध्या डांबर काढून अशा स्वरूपाचा खऱ्या अर्थानं तयार केलेलं एक वेगळं पण दिसतंय. का दिसतंय तर PMRD या विभागाच्या मार्फत हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा होणार म्हणून असं इथुल्या नागरिकांना सांगितण्यात आलेलं आहे. PMRDचे अधिकारी श्रीमानजी कदम साहेब यांच्याशी मी संवाद साधलाय. त्यांनी सुद्धा सांगितलं की दौंड तालुक्यामध्ये 10 रस्ते आपण PMRD या विभागाच्या मार्फत करतोय, पण या रस्त्यावरती किती रुपये खर्च होणार आहेत हे अद्याप समजलेलं नाही. अगोदर असणारा उत्तम प्रतीचा डांबरीचा रस्ता उखडला आणि त्याच्यावर आता परत कॉन्क्रीटचा रस्ता करणार आहेत. त्यामुळं एकाच रस्त्यावरती अनेक वेळा खर्च करायचा, निधी वेगवेगळा वापरायचा आणि त्यातून लोकांची दिशाभूल करायची, ठेकेदार जगवायचा, अधिकारी जगवायचे आणि या दोघांनाही आशीर्वाद देणारा जो कोणी पडद्याआडचा सूत्रधार असेल त्याचं सुद्धा पोट भरलं पाहिजे. अशा स्वरूपाचं नियोजन या दौंड तालुक्यात होतंय का, असा प्रश्न या निमित्ताने समोर येतो. तुम्ही पहा, हा जो रस्ता आहे हा खऱ्या अर्थानं ताम्हाणवाडीपर्यंत गेलेला आहे. साधारण या रस्त्याला मागच्या 3 महिन्यापूर्वी डागडुजी खाली सुद्धा 1 किलोमीटरला 3 लाख रुपये प्रतिप्रमाणे खर्च सुद्धा केला. याची कबुली सार्वजनिक बांधकाम उपविभाग दौंड यांचे असणारे अधिकारी खबिले साहेब यांनी दिलेली आहे. सुरुवातीला डागडुजीसाठी यांनी पैसे खर्च केले, परत तो रस्ता उखडला आणि परत त्या रस्त्यावर आता हे लोक खर्च करणार आहेत. म्हणजे एकंदरीत इथं फक्त सारखं मोडतोड करायची, शासनाचा निधी खर्च करायचा आणि ठेकेदार, अधिकारी आणि या दोघांनाही आशीर्वाद देणाऱ्याचं पोट कसं भरल त्या स्वरूपाची कामं करायचीत का, अशी शंका या निमित्तानं येणारच. याबद्दल खेद नाही. मित्रांनो, दौंड तालुका खऱ्या अर्थानं ठेकेदारांसाठी इथूला पोटभरी असणारा कार्यक्रम आहे आणि या ठेकेदारांचं पोट भरता भरता टक्केवारीच्या माध्यमातून अधिकारी सुद्धा जगतात का, असा प्रश्न पुढे येतो. कोण टक्केवारी घेतं नाही घेतं हे कोणालाही या गोष्टीवर ठामपणाने बोलता येत नाही. मात्र निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार करणे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करणे हा ज्यावेळेस ठेकेदारांच्या स्वभावती असणारा अधिकारी वागतो, यावरून असे संशय पुढे येतात. याबद्दल सुद्धा खेद नाही. मित्रांनो, हा डांबरी रस्ता उखडलाय, त्याच्यावर कॉन्क्रीट होणार. अशा स्वरूपाचा एक रस्ता जो पालखी मार्ग म्हणून, अष्टविनायक मार्ग म्हणून देलवडी पारगावकडे झाला होता, या ठिकाणी सुद्धा देलवडी पारगावचा रस्ता पालखी मार्ग उखडून तिथं आता खऱ्या अर्थानं कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता सुरू झालेला आहे. या तालुक्यात चाललंय तरी काय, आधी रस्ता करायचा, परत उखडायचा, त्याला नव्यानं बनवायचा, या मागचं सूत्र आणि याचा सूत्रधार नक्की कोण हे खऱ्या अर्थानं आवाज लोकशाहीच्या प्रेक्षकांपुढं आव्हान आम्ही करतो. तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा. मी विजय चव्हाण. संपर्कासाठी 94 23 21 52 27 97 65 56 69 16. धन्यवाद.